नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज कॉर्न भजी बनवणार आहे। त्यासाठी मक्याचे एक कणीस घेतलेला आहे, वरचं पूर्ण पाचोळा काढून घेतलेला आहे। मक्याचे कणसाचे 2 भाग केलेत आणि सर्व या कणसाचे दाणे बाजूला काढून घ्यायचेत बत्तईने। तर आता ही सर्व एकत्र करून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचेत। तर एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, ती पण बारीक कट करून घ्यायचा आहे आणि या भजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी लांब आकाराचा कांदा कट केलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण बारीक कट करून घ्यायची। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मी। तर इथे मी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हळद टाकून घ्यायची, तिखट टाकायचे, लाल तिखट। लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालते। लसूण अद्रकची पेस्ट, धने टाकलेले आहेत, थोडासा ओवा टाकायचा अर्धा चमचा, असा हातावर चोळून टाकायचं आहे। इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे कप भरून आणि जिरे पावडर घेतलेला आहे। सर्व एकत्र करून थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। तर चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे। हे सर्व एकत्र करून आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आता छान असं मिक्स झालेलं आहे। 5 मिनिटं असंच ठेवायचे। गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचे। तर तेल छान गरम करून घ्यायचे आणि भजी असे सोडायचेत। एकदम छान असे मध्यम आकाराचे भजी बनवायचेत। तर आता इथं भजे मी सोडलेले आहेत आणि गॅस मध्यम केलेला आहे आणि खालचा भाग तळल्यावर अशा पद्धतीने चमच्याने किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने एकदम छान असं खरपूस तळून घ्यायचे। तर इथे मी 2 मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत मध्यभागी आणि मीठ भरून तळून घेणार आहे ती पण भज्यासोबत। तर आता इथे छान असे भजे तळून तयार झालेले आहेत। या पद्धतीने भजे बनवल्यास मुलं आणखीन एकदा बनव असं म्हणतील। एकदम चवदार अशी भजी आहेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व भजी तयार करून घेणार आहे। तर सर्व भजी तयार करून झालेले आहेत, बघू शकता। सॉस सोबत किंवा असं बी खायला एकदम चवदार अशी भजी आहे। तर तुम्हाला एक दाखवत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।